दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। मॅडम, बोखारा ग्रामपंचायतचा बहुचर्चित घोटाळा आता सध्या नागपूर जिल्ह्यामध्ये गाजत आहे। या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये तुमच्यावर भाजपच्याच काही लोकांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला गोवण्याचा प्रयत्न होत आहे। एक ग्रामसेवक आहेत जे बोखारा ग्रामपंचायतचे जे रिटायर झाले होते, त्यांनी एक बयान दिलेलं। त्या बयानामध्ये त्यांनी सांगितलं की तुमच्या एका पुरवठाधारक जे आहेत ओबेरॉय यांच्यावर दबाव टाकून तुम्ही ते टेंडर त्यांना मॅनेज करायला लावलं आणि त्यांच्या नावाने ते टेंडर काढायला लावलं, असा त्यांचा आरोप आहे। तुम्ही काय सांगाल यावर? बोखारा ग्रामपंचायत ही माझ्या जिल्हा परिषद अंतर्गत येणारं एक गाव आहे। मी आता येत होतो, आता मी सध्या माझी आहे। त्या गावामध्ये भाजपचा एक बाहेरून राज्यातून आलेला एक कार्यकर्ता आहे। तो कार्यकर्ता तिथे आका म्हणून दहशत फैलवत आहे, अशी तक्रार मला जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना आली की हा आका भाजपचा त्या ग्रामपंचायतमध्ये चुकीच्या पद्धतीचे कामं न करूनही बिलं वगैरे काढत आहे, अशी माझ्याकडे तक्रार आली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी जिल्हा परिषद त्या स्टँडिंग समितीमध्ये एक ठराव घेतला। बरं, मलाच तक्रार नाही, सीओना आली, पंचायत विभाग जिल्हा परिषदला आली, जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना आली आणि या अनुषंगाने त्या मीटिंगमध्ये आम्ही ठराव घेतला आणि त्या ठरावामध्ये 3 लोकांची कमिटी बसवली। त्याच्यात 3 ऑफिसर, मोठे मोठे ऑफिसर होते त्या कमिटीमध्ये। 1 नाही 2 नाही 3दा चौकशा झाल्या आणि त्या चौकशामध्ये तथ्य आढळलेलं होतं की बोखारा ग्रामपंचायतमध्ये घोटाळा झाला आणि बोखारा ग्रामपंचायतमध्ये भाजपची सत्ता आहे, भाजपचे सरपंच हे त्यांच्या हातामध्ये सत्ता असताना एवढा मोठा घोटाळा झाला। त्याच्यामध्ये एक ग्रामसेवक निलंबित सुद्धा झालाय, जिल्हा परिषदच्या सीओने निलंबित केला आणि यांनी चुकीच्या पद्धतीने जे बिल काढले त्या बिलाची रिकव्हरी सुद्धा त्या सीओ मॅडमनी सांगितलं की ज्यांना एक्सेस बिल तुम्ही दिले, त्यांनी कामच नाही केले, अशा लोकांची रिकव्हरी करा आणि असं लेटर सुद्धा आहे। असा रिकव्हरी करण्यासाठी त्यांना पाठवल्यावरही या लोकांनी रिकव्हरी केली नाही। त्याच्यानंतर तो सस्पेंड झालेला जो ग्रामसेवक होता, त्याच्यानंतर नागपूर पंचायत समितीच्या व्हिडिओनी तिथे 3 ग्रामसेवक पाठवले। 3 ग्रामसेवक मधातच सोडून गेले, कारण ह्या आकाची दहशत त्या ग्रामपंचायतमध्ये होती। चुकीच्या पद्धतीने या सुद्धा ग्रामसेवकांना त्यांनी काम करण्यास सांगितलं, तर यांनी नकार दिला म्हणून यांनी ते ग्रामसेवक सोडून गेले। आता हा जो भाजपचा आका म्हणून त्या ग्रामपंचायतमध्ये दहशत फैलवत आहे, या आकानी एक डोकं लढवलं। सावनेर तालुक्यामधून एक ग्रामसेवक पकडला, त्या ग्रामसेवकाची स्पेशल बदली केली, स्पेशल बदली आयुक्ताकडून करून घेतली या आकाने। म्हणजे या आकाचे धागेदोरे मोठ्या दूरपर्यंत आहे। एखाद्या लोकांची बदली करण्यासाठी तुम्ही जर आयुक्ताकडे फाईल पाठवा तेवढ्या लवकर होत नाही, पण या आकाच्या म्हटल्यावर तो ग्रामसेवकाची स्पेशल बदली करून घेतलेली आहे आणि तो ग्रामसेवक आल्यानंतर या आकानी त्यांच्याकडून 1 करोड रुपयाचा चेक बनवला आणि चेक बनवल्यानंतर तिथे मधातच त्यांचा जो सरपंच होता, त्यांच्या भाजपचा जो सरपंच होता, या सरपंचाची डेथ झाली हार्ट अटॅकने डेथ झाल्यानंतर तो चार्ज उपसरपंचाकडे आला, महाविकास आघाडीचा उपसरपंच यांच्याकडे तो चार्ज आला आणि या आकानी जो ग्रामसेवक आणलेला आहे त्या ग्रामसेवकांनी 1 करोड रुपयाचा चेक बनवला रिकव्हरी न करता आणि उपसरपंचाकडे घेऊन गेले की हा चेकवर तुम्ही सही करा। उपसरपंच हा महाविकास आघाडीचा होता आणि त्याला माहित होतं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि याची रिकव्हरी निघाली आहे। त्यांनी म्हटलं की याची रिकव्हरी तुम्ही व्हिडिओकडून केली का, व्हिडिओची शहानिशा केली का, 1 करोड रुपयाचा चेक तुम्ही मला आणून दिला, मी याच्यावर सही करत नाही असं उपसरपंचांनी त्याला म्हटलं, असं माझ्या कानावर आलंय। मग त्याच्यानंतर या आकाच्या ग्रामसेवकांनी त्या उपसरपंचाला 10 लाखाची लालच दिली की 10 लाख रुपये तू ठेव आणि या 1 करोडच्या याच्यावर तुम्ही साईन करा। याची ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा उपसरपंचाकडे आहे। तर आज तुम्ही नागपूर जिल्ह्यातील बोखारा ग्रामपंचायतमध्ये ज्या आकाचा तुम्ही उल्लेख करता, तो आका नेमका कोण आहे आणि त्या आकांचा आका नेमका कोण आहे हे नागपुरातील जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला माहीत पडू द्या। आता तुम्ही पत्रकार बंधू आहे, तुम्हाला लोकांना माहित असायला पाहिजे आणि तुम्हाला कदाचित माहित असेल हा आका कोण आहे, त्या आकाला कोणत्या भाजपच्या नेत्या आकाचा पाठबळ आहे याची माहिती तुम्ही घेतली पाहिजे।
आणि अशा आकावर दहशतीचं वातावरण करून चुकीचे कामं करत असेल, उपसरपंच चेक काढत नसेल, त्याला 10 लाख रुपये दे म्हणत आहे आणि 10 लाख रुपये घे आणि काढ अशी ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. उपसरपंचांनी तक्रारी केल्या पण त्या तक्रारीवर अजूनही कुठली कारवाई नाही झाली. आणि हा ग्रामसेवक एवढा त्या आकाच्या दहशतीमध्ये आहे की 26 जानेवारीला झेंडावंदन झालं तिथे. त्या झेंडावंदन झाल्यानंतर तो झेंडा खाली उतरवण्यासाठी या ग्रामसेवकाजवळ वेळ नव्हता. तो त्यांच्यासोबत फिरत होता त्याच बोखाराच्या प्रिमायसेस मध्ये. त्या गावातील काही लोकांना तो झेंडा दिसला 6:45 वाजता. गावातील लोकांनी तक्रार केली गिट्टी आपल्या कोराडी पोलीस स्टेशनला. कोराडी पोलीस स्टेशनचा तिथे शिपाई आला. शिपायाने तिथल्या ग्रामसेवकाच्या हाताने तो झेंडा काढला आणि त्याच्यानंतर 27 तारखेला तिथे तक्रारी झाल्या की या आकाच्या दहशतमध्ये असणाऱ्या ग्रामसेवकांनी या पैशाच्या चक्करमध्ये फिरत असताना झेंडा उतरवायचा विसरला. तक्रारी केल्यानंतरही कुठलीही कारवाई त्या ग्रामसेवकावर झाली नाही. का बरं कारवाई होत नसेल ग्रामसेवकावर? कारण की तो ग्रामसेवक या आकाने आणलेला आहे ना. त्या आकाच्या दहशतमध्ये तो ग्रामसेवक काम करत आहे आणि तो आका म्हणत आहे की तेरा बाल भी बाका नहीं होगा, मैं तेरे साथ हूं, बस मेरा 1 करोड 2 करोड रुपये का बिल निकाल दे. आता तो ग्रामसेवक त्या आकाच्या दहशतमध्ये राहून तो फक्त बिलाच्या मागे निघलेला आहे, लागलेला आहे. 2022 पर्यंत बोखारा ग्रामपंचायतचं ऑडिट झालं होतं असं म्हटलं जाते. मग ऑडिट झाल्याच्या नंतरही हा घोटाळा त्याच्या अगोदरचा कसा निघत आहे? हे आता याची तर तुम्हाला ज्यांनी तुम्हाला असं स्टेटमेंट दिलं आहे त्या लोकांना विचारलं पाहिजे. भाजपचा सरपंच असताना सुद्धा असे घोटाळे कसे झाले? घोटाळ्याला वाचा फोडणारी कुंदा राऊत या कुंदा राऊतला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की त्या आकाची बिलं थांबलेली आहे तिथे, घोटाळ्याची बिलं थांबलेली आहे आणि आता तो आका तलमीला झालेला आहे. आणि अशा आकाला जर भाजपचे नेते पाठबळ देत असेल तर हे चुकीचं आहे. त्या गावामध्ये दहशतीचं वातावरण आहे. काही भाजपचे ग्रामपंचायत सदस्य आहे हे सुद्धा दहशतमध्ये आहे. काही लोकांचे माझ्या कानावर आलेले आहे. चुकीचं काम हा आका करून घेत आहे आणि अशाला पाठबळ नेते मंडळी देत आहे. आता राहिलं तुम्ही मला एक विचारलं की तिथे एक घोटाळा पुन्हा डबल. आता 8 दिवसा अगोदर तुम्ही बघितलं असेल पेपरमध्ये आणि पालकमंत्र्यांचं पण स्टेटमेंट आहे की ते टॅक्स पावतीचा घोटाळा मोठ्या प्रमाणात बाहेर निघलेला आहे. त्या टॅक्स पावतीच्या खोट्या पावत्यांचं भूक छापलेलं आहे. आता त्या बावनकुळे साहेबांनी पालकमंत्री महोदयांनी हे सांगितलं की याच्यामध्ये निष्पक्ष चौकशी होईल. नक्कीच व्हायला पाहिजे कारण की आम्ही लोकांनी पण अशा आमच्या उपसरपंचांनी पण तक्रारी केल्या आहे की या घोटाळ्यामध्ये निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे. हे बुक कोणत्या प्रिंटिंग प्रेसमधून छापून आले, त्या प्रिंटिंग प्रेसवाल्यांचं नाव काय आहे, तो कोणाचा कार्यकर्ता आहे का, कोणत्या पक्षाशी जोडलेला का, याची सुद्धा सहनिशा पालकमंत्री महोदयांनी केली पाहिजे, निष्पक्षच केली पाहिजे. आणि हा आका तिथल्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला दहशतमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना असं म्हणत आहे की तू याचं नाव घे, त्याचं नाव घे, मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करेन. पण माझं असं म्हणणं आहे की हा घोटाळा होत असताना ग्रामसेवक काय करत होता? तिथे ऑडिट होत होतं तर एवढ्या वर्षापासून ऑडिट असताना काय या घोटाळ्यामध्ये ऑडिटर सुद्धा जबाबदार आहे, ते सुद्धा याच्यामध्ये लिप्त असतील? हो, बिलकुल असतील. जर ऑडिट घोटाळा झाला आणि त्याचा ऑडिट झालं तर ऑडिट झालं तर एक तर ऑडिटर इन्व्हॉल्व असेल, नाही तर हे लोक चुकीचं पसरवत असेल की ते घोटाळा झाला. एकीकडे तिथले ग्रामसेवक जोशी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे की या ठिकाणी 31 लाखाचा घोटाळा झालेला आहे. असं असताना बावनकुळे साहेबांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक बयान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हे म्हटलंय की बोखारा ग्रामपंचायतमध्ये जवळपास 14 ते 15 करोड रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार त्यांना प्राप्त झालेली आहे. तर एकीकडे 31 लाख आणि दुसरीकडे बावनकुळे साहेब म्हणतात 14 ते 15 करोड रुपये. तर तुम्हाला याच्यामध्ये काय तथ्य वाटते? आता एक तर ग्रामसेवक खोटं बोलत असेल किंवा बावनकुळे साहेब खोटं बोलत असेल याची आता सहनिशा आता बावनकुळे साहेबांनीच करायला पाहिजे कारण की ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. तर हा जो ग्रामसेवक आहे हा खोटा बोलत आहे की कोणाच्या दबावामध्ये, त्या आकाच्या दबावामध्ये कोणावर आरोप लावण्यासाठी हे करत आहे याची सहनिशा. सरते शेवटी जनतेला त्या आकाचं नाव आपण सांगाल का? कोण असेल तो? वेळ आल्यावर आकाच मी काही कुठल्या आकाला भीत नाही आणि मी मला 17 वर्ष झाले असेल नाही आका फाका मी आपल्या आयुष्यामध्ये पाहिलेले आहे. तर मला त्या आकाची नाव सांगायची गरज नाही कारण की तुम्ही जर सामान्य कार्यकर्त्याला किंवा एखाद्या जनतेला विचाराल तर त्यांनाही माहित आहे. तर त्या जनते माझ्यापेक्षा मी बोलली आता आकाचं नाव सांगितलं तर असं होणार की मी पॉलिटिकली त्यांचा कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही सामान्य जनतेला जर विचाराल तिथला आका कोण आहे, हा दुसऱ्या राज्यातून येऊन तिथे वास्तव्य करून
जर असं दहशतीचं वातावरण करून स्वतःला आका म्हणून तिथे असं वातावरण खराब करत असेल तर या आकाचं नाव जनतेला आपण विचारावं असं मला वाटतं. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.